नमस्कार, मी सुनील जावडेकर या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तुम्ही हेडिंग जर या व्हिडिओचं पाहिलं असेल किंवा वाचलं असेल तर ते थोडं संभ्रमित होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरीकडे महाआघाडीतला घटक पक्ष असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये काही मतदारसंघांमध्ये हातमिळवणी झालेली आहे का, असं आपलं आजच्या या व्हिडिओचं शीर्षक आहे. आणि अशी शंका का येते, का उत्पन्न होते, त्याचा आपण या व्हिडिओमध्ये थोडं सविस्तर पाहणार आहोत की नेमकं असं या निष्कर्षाप्रत काय यावं लागतं. बघा, याची सुरुवात जी आहे ती लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेली होती. भिवंडी लोकसभा मतदारसंघ की जो 2009 पासून ते 2019 पर्यंत म्हणजे 2009, 2014, 2019 हे या लोकसभेच्या तीनही निवडणुका या काँग्रेसने भिवंडीतून लढलेल्या होत्या. याच्यामध्ये 2009मध्ये काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार जे होते सुरेश टावरे यांना भिवंडीमध्ये यश मिळालं होतं. मात्र 2014 आणि 2019 या ज्या पुढच्या दोन निवडणुका होत्या त्यामध्ये एकूणच देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट होती आणि या लाटेपुढे काँग्रेसचा निभाव काही या मतदारसंघात लागू शकला नाही. मात्र तरी देखील भिवंडी आणि काँग्रेस असं एक समीकरण होतं. मात्र 2024मध्ये लोकसभा निवडणूक जेव्हा निवडणुकीची वारी व्हायला सुरुवात झाली होती त्याच वेळेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासून भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती महाआघाडीच्या बैठकीमध्ये दावा सांगायला सुरुवात केली होती. हा शरद पवार यांचा हट्ट शेवटी खूप टोकाला गेला. मात्र एवढं होऊन देखील शरद पवार यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडून खेचून राष्ट्रवादीकडून लढवला. केवळ तो लढवलाच नाही तर तेथून राष्ट्रवादीचा खासदार त्यांनी निवडून देखील आणला. आता जर भिवंडीची राजकीय रचना पाहायला गेलं तर भिवंडीमध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ येत होते त्यातला एक जर शहापूर हा जर एक मतदारसंघ सोडला तर बाकी ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार अथवा मोठ्या संख्येने नगरसेवक आहेत किंवा होते अशातला देखील काही भाग नव्हता. जिल्हा परिषद जो म्हणजे भिवंडी लोकसभेचा बहुतांश भाग हा मोठ्या प्रमाणावर ग्रामीण आहे आणि तिथे शिवसेना म्हणजे आता आपण म्हटलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना याचे जिल्हा परिषद सदस्य हे मोठ्या संख्येने आहेत. असं असताना देखील या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले आणि त्यांनी ज्यांचा पराभव केला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री होते कपिल पाटील. कपिल पाटील हे तसं भाजपमधलं ठाणे जिल्ह्यातलं एक मोठं प्रस्थ म्हणून ओळखलं जातं आणि अशा कपिल पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव घडवून आणणं हे एकट्या शरद पवार यांच्यासाठी आणि तो देखील बाळ्यामामा म्हात्रे यांच्यासारखा कपिल पाटलांच्या तुलनेत तेवढा सक्षम नसलेला उमेदवार समोर असताना देखील कपिल पाटील यांना पराभूत करणं
हे शरद पवार यांच्यासमोर मोठं आव्हान होतं. मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अप्रत्यक्षरित्या आणि काही ठिकाणी तर प्रत्यक्षपणे समोर येऊन बाळ्यामामा म्हात्रे यांना लोकसभेमध्ये पूर्ण मदत केली आणि त्यामुळे बाळ्यामामा म्हात्रे यांचा दिल्लीत जाण्याचा मार्ग जो होता तो सुकर झाला. आता हे जे काय आपण भिवंडीचं एवढं हे सांगितलं तर याच्या मागे कारण हे आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि आघाडीतला जो एक प्रमुख घटक पक्ष आहे की ज्याच्यामुळे महाआघाडी आज महाराष्ट्रामध्ये सक्षमपणे भाजपच्या महायुतीसमोर एक पर्यायी मोठी आघाडी उभी करू पाहत आहे. अशा आघाडीतल्या प्रमुख घटक पक्षाच्या नेतृत्वाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकसभेच्या निवडणुकीपासून सलोख्याचे संबंध राहिलेले आहेत. हे भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होतं. आता याला काही आणखीन जोड देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि त्यासाठी मी तुम्हाला एकूण 5 विधानसभा मतदारसंघ सांगणार आहे की या 5 विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्या अप्रत्यक्षरित्या पडद्या आडून होत असलेल्या हातमिळवणीमुळे भाजप उमेदवार कसे अडचणीत आहेत. भाजपच्या या 5 जागा आत्ताच्या म्हणजे आपण जर पुढच्या 20 नोव्हेंबरला मतदानाला सामोरं जाणार आहोत तर त्याच्या अगदी आपण म्हणू एक 25-26 दिवस आधी या जागा कशा अडचणीत आहेत, धोक्यात कशा आहेत आणि येथून भाजप जिंकून येणं हे आत्ताच्या घडीला कसं अवघड आहे हे मी तुम्हाला तिथल्या स्थानिक राजकीय परिस्थितीचा संदर्भ देत अधिक स्पष्टपणे सांगणार आहे. बघा, यातला पहिला मतदारसंघ जो आहे तो आहे मुरबाड. मुरबाड विधानसभा मतदारसंघ हा आत्ता तिथे भारतीय जनता पक्षाचे किसन कथोरे हे विद्यमान आमदार आहेत. किसन कथोरे यांचा हा एक बालेकिल्ला आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. लोकसभेला या मतदार संघामध्ये आणि थोडक्यात केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेदाच्या ठिणग्या झडल्या होत्या. त्यावेळी देखील चर्चा अशी होती की मुरबाडमध्ये कपिल पाटील यांना मताधिक्य कमी मिळेल. अर्थात किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्या या वादामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन वेळेला मध्यस्थी केली आणि त्यानंतर किसन कथोरे यांनी या मतदारसंघात जोर लावला आणि जरी अंतर्गत काही हेवेदावे मतभेद असले तरी देखील किसन कथोरे यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एक 22-23 हजार मतांचा लीड हा किसन कथोरे यांनी मिळवून दिला होता. आता विधानसभेच्या वेळेला स्थिती अशी आहे की कालच भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या 99 उमेदवारांच्या यादीमध्ये मुरबाडमधून किसन कथोरे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झालेली आहे. म्हणजे महायुतीचा मुरबाडमधला चेहरा हे किसन कथोरे असणार आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. मात्र इथे जे अंतर्गत राजकारण आहे त्यानुसार गोटीराम पवार की जे मुरबाडचे माजी आमदार होते राष्ट्रवादीचे आणि तेही
तब्बल 4 वेळा आमदार होते. तो गोटीराम पवार यांचे सुपुत्र सुभाष गोटीराम पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुरबाडचे प्रमुख होते. आत्तापर्यंत होते. मात्र जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महायुतीमध्ये हा मतदारसंघ पुन्हा एकदा भाजपकडे जाणार, त्यामुळे आपल्याला संधी मिळणार नाही, तसं सुभाष पवार यांनी शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी मुरबाडमध्ये फुंकण्याचा निर्धार केला आणि मुरबाडमधून ते महाआघाडीचे तसंच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात. अर्थात आता इथे देखील असं झालंय की सुभाष पवार आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व जे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत वामन म्हात्रे यांचे देखील सलोख्याचे संबंध आहेत. वामन म्हात्रे हे देखील मुरबाडमधून शिवसेनेकडून आमदारकीसाठी मोठ्या प्रमाणावर इच्छुक होते. मात्र त्यांना देखील महायुतीच्या या जागा वाटपामुळे मुरबाडमधून संधी मिळू शकली नाही. आता हे जे 2 शिवसेनेचे नाराज आहेत हे दोघं किसन कथोरे यांच्या विरोधात एकत्र येण्याची मोठी शक्यता आहे. आता हे जर एकत्र आले आणि त्यांना जर भाजपचे माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील की ज्यांचं आणि किसन कथोरे यांचे पक्षांतर्गत वाद आहेत, अशा कपिल पाटलांचं जर का सुभाष पवार यांना पाठबळ मिळालं तर सुभाष पवार हे आमदार किसन कथोरे यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतात आणि याला एक कुठे ना कुठेतरी शिवसेनेची म्हणजे शिवसेनेचं असलेलं पाठबळ हे अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे मुरबाडचा भाजपचा बालेकिल्ला हा धोक्यात आहे असं मी म्हणतो. दुसरा मतदारसंघ आहे उल्हासनगर. बघा, उल्हासनगर म्हटलं की मुळात पप्पू कलानी यांचं नाव समोर येतं. पप्पू कलानी म्हटलं की तुम्हाला 1992 मधलं जे काही शरद पवार यांच्यावरती म्हणजे त्यावेळी ते केंद्रीय मंत्री होते आणि नंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते, तर शरद पवार यांच्यावरती जे गुन्हेगारी करण्याचे आरोप झाले त्याच्यामध्ये पप्पू कलानी आणि वसईचे हितेंद्र ठाकूर यांच्यावरून मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते. त्यामुळे पप्पू कलानी म्हटलं की शरद पवार हे नाव जोडलं जातच. आता पप्पू कलानी हे पॅरोलवरती तुरुंगाच्या बाहेर आहेत. त्यांना महाआघाडीचं सरकार असताना म्हणजे उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना पॅरोलवरती बाहेर काढण्यात आलं होतं आणि त्याच पॅरोलवरती अजूनही पप्पू कलानी हे तुरुंगाच्या बाहेर आहेत. ते स्वतः निवडणूक लढवणार की नाहीत हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र जी चर्चा जी आहे त्यानुसार त्यांचे चिरंजीव जे आहेत ओमी कलानी हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमार्फत उल्हासनगरमधून विधानसभेची निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. आता लोकसभेला उल्हासनगर हा जो काही मतदारसंघ आहे हा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव व कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभेमधून मतदारसंघातला हा मतदारसंघ आहे. यामध्ये देखील लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांना
उल्हासनगरमधून पप्पू कलानी यांनी चांगल्यापैकी मदत केली होती. आता विधानसभेला जिथे ओमी कलानी यांचा सामना हा मतदारसंघ भाजपला जाणार आहे, कारण की इथे भाजपचे कुमार ऐलानी हे 2014-2019 असे दोन्ही टर्म निवडून आलेले आहेत. माफ करा, 2014ला ज्योती कलानी ज्या पप्पू कलानी यांच्या पत्नी होत्या त्या इथले आमदार होत्या, आणि 2019ला पुन्हा एकदा इथून कुमार ऐलानी हे भाजपकडून निवडून आले होते. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे आहे. मात्र असं असलं तरी जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ओमी कलानी यांना त्यांनी लोकसभेत केलेल्या मदतीची जर या विधानसभेला परतफेड करायला गेली तर कुमार ऐलानी यांची अथवा भाजपची ही जागा ही धोक्यात येऊ शकते. हा दुसरा मतदारसंघ आहे की जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळे भाजपला फटका बसू शकतो. याच्यातला तिसरा मतदारसंघ जो आहे तो तर खूपच इंटरेस्टिंग आणि पूर्ण देशभर गाजलेला आहे. तो म्हणजे कल्याण पूर्व. कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड हे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार म्हणून 2014ला निवडून आले. 2019 मध्ये देखील ते भाजपचे सहयोगी आमदार म्हणून निवडून आले होते. भाजपचेच थोडक्यात ते आहेत. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आमदार गणपत गायकवाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये जो पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार झाला होता, गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता. जमिनीच्या वादातून हे सगळं प्रकरण झालं होतं. आणि त्यानंतर आता हा मतदारसंघ कल्याण पूर्वेतल्या शिवसैनिकांची इच्छा अशी होती की तो महेश गायकवाड यांना मिळावा. म्हणजे हा मतदारसंघ भाजपने थोडक्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी सोडावा. मात्र भाजपने पहिल्याच 99 उमेदवारांच्या यादीत कल्याण पूर्व हा मतदारसंघ विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांच्या उमेदवारीची घोषणा करून टाकली. आता यामुळे जिथे पोलीस ठाण्यामध्ये जाऊन गोळीबार होतो अशा मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवार जाहीर केल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि त्यांची पूर्णपणे नाराजी जी होती ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातली. अर्थात आता मुख्यमंत्री या मतदारसंघामध्ये कोणता निर्णय घेतात, कारण शेवटी महायुती आहे. भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि त्याचबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि त्यांच्यासोबत असलेले अन्य घटक पक्ष अशी ही महायुती आहे. या महायुतीचे प्रमुख हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. मात्र महायुतीमधला सर्वात मोठा पक्ष जो आहे तो भाजप आहे. त्याच्यामुळे इथे हा मतदारसंघ शिवसेनेने मागितलेला असून देखील भाजपने पहिल्याच यादीमध्ये कल्याण पूर्वच्या उमेदवाराची घोषणा करून टाकली. त्यामुळे या मतदारसंघात देखील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मनोमिलन होणं हे जवळपास दुरापास्त आहे. चौथा जो मतदारसंघ आहे तो आहे हार्ट ऑफ द ठाणे, म्हणजे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ. 2009 मध्ये या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे हे आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर ते
खासदार झाले 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी, आणि त्यानंतर विधानसभेला युती तुटली, आणि युती तुटल्यामुळे शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्रपणे लढले होते. 2014मध्ये आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड लाट होती. या लाटेमध्ये ठाण्यासारखा शिवसेनेचा बालेकिल्ला देखील भाजपने स्वतःकडे खेचून घेतला. त्यावेळी या मतदारसंघात ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक, की जे आता विधान परिषदेचे आमदार होते, पण त्यावेळी ते नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती होते, असे रवींद्र फाटक आणि संजय केळकर, भाजपचे उमेदवार संजय केळकर होते. तर यांच्यामध्ये तुल्यबळ सामना झाला होता. आणि ह्या लढतीमध्ये जिथे ठाणेकरांचं दैवत, जे शिवसैनिक ज्याला दैवत समजतात, अशा धर्मवीर आनंद दिघे यांचा मठ आहे, आनंद आश्रम आहे. आणि या ठाणे शहरातून भाजपपेक्षा देखील अधिक संख्येने शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या प्रमाणावर निवडून जातात. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना स्वतःकडे राखेल असं एक त्यावेळेला बोललं जात होतं. मात्र प्रत्यक्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाटेपुढे इथे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि मग 2014 आणि त्यानंतर 2019ला तर शिवसेना आणि भाजप यांची युतीच होती. त्यावेळी हा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे तो पुन्हा एकदा 2019ला आमदार संजय केळकर यांच्याकडेच राहिला, आणि संजय केळकर पुन्हा निवडून आले. आत्ताचं जे चित्र आहे ते या मतदारसंघामध्ये शिवसेनेला देखील हा मतदारसंघ स्वतःकडे हवा होता, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला. मात्र जिथे विद्यमान आमदार ज्या पक्षाचे आहेत ते मतदारसंघ त्या पक्षांना सोडायचे, असा महायुतीचा जागा वाटपाचा जो काही एक फॉर्म्युला होता, त्यानुसार हा मतदारसंघ भाजपकडे जाणार हे ओघानं चालू होतं. मात्र तरी देखील आता या मतदारसंघातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे, असंतोष आहे. आणि त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये जर शिवसेनेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जर संजय केळकर यांना मदत केली नाही, तर संजय केळकर पुन्हा निवडून येणं हे अवघड आहे, असं इथलं चित्र आहे. आता त्यामध्ये अजून आपण बघितलं तर आत्ताच मनसेचे ठाणे जिल्ह्यातले प्रमुख नेते अविनाश जाधव यांची उमेदवारी देखील मनसेने याच ठाणे मतदारसंघातून जाहीर केली. आता प्रश्न असा उभा राहतो की आज दुपारीच राज ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांची जी बैठक झाली असं सांगण्यात येतं. तर या बैठकीमध्ये काही मतदारसंघांमध्ये मनसेला महायुतीने मदत करावी, कारण की मनसेने लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. तर त्याची परतफेड करण्यासाठी काही मतदारसंघ जे आहेत त्या मतदारसंघांमध्ये मनसेच्या उमेदवारांना महायुतीने मदत करावी, असं एक या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात आलं. आता हा जर एक भाग लक्षात घेतला आणि इथे शिवसेनेने की ज्याच्यामध्ये भाजपबाबत नाराजी आहे, स्थानिक नाराजी कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, हे जर आपण लक्षात घेतलं आणि शिवसैनिकांनी जर केळकरांना मदत न करता मनसेच्या अविनाश जाधव यांना मदत केली, तर इथे पुन्हा एकदा भाजपचे संजय केळकर म्हणजेच भाजपची ही ठाण्यातली जागा देखील धोक्यात येऊ शकते. हा चौथा मतदारसंघ होता. आणि एक जो आपण शेवटी आहे तो आहे कल्याण पश्चिम.
कल्याण पश्चिम हा 2019 मध्ये म्हणजे 19च्या आधी इथे भाजपचे नरेंद्र पवार हे आमदार म्हणून निवडून आलेले होते आणि 2019ला शिवसेना भाजपची युती झाली. 2014ला ती नव्हती, त्याच्यामुळे भाजप शिवसेना एकमेकांच्या समोर लढले होते. पण 2019ला युती झाली आणि युतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेने कल्याण पश्चिम हा मतदारसंघ स्वतःसाठी प्रतिष्ठेचा केला आणि युती करण्यासाठी म्हणून भाजप नेत्यांनी अखेरीस शिवसेनेच्या हट्टापुढे हा स्वतःचा जो मतदारसंघ होता भाजपचा हा शिवसेनेला दिला आणि त्यामुळे 2019मध्ये इथे शिवसेनेचे विश्वनाथ भोईर हे निवडून आले. मात्र या निवडणुकीतलं एक दुसरं जर आपण ठळक वैशिष्ट्य लक्षात घेतलं तर ते होतं की जरी युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपने शिवसेनेला सोडला असला तरी देखील इथले जे विद्यमान आमदार त्यावेळी होते नरेंद्र पवार यांनी अपक्ष उभं राहून बंडाचा झेंडा फडकावला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे नरेंद्र पवार यांना त्यावेळेला तब्बल 42,000हून अधिक मतं पडली होती अपक्ष लढून. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं या मतदारसंघात जे काही एक कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे ते मोठं आहे. त्याचबरोबर इथे संघ परिवाराचा एक पगडा आहे कल्याण पश्चिम मतदारसंघात आणि याला जोड म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार यांचे स्वतःचे वैयक्तिक संबंध जे आहेत ते घरोघरी आहेत आणि त्यामुळे हे जी काही 42,000 त्यांना मतं पडली ही त्यांच्या या एकूणच मजबूत संघटन क्षमतेचं आपण म्हणू शकतो की ते चांगलं एक उदाहरण आहे. आता ही 42,000 मतं जर आत्ता लक्षात घेतली आणि जर आता हा मतदारसंघ आत्ताच्या याच्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहे, विश्वनाथ भोईर इथले विद्यमान आमदार आहेत, शिवसेनेच्या तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार किंवा सूत्रानुसार हा मतदारसंघ किंवा शिवसेनेचं तिकीट उमेदवारी ही पुन्हा विश्वनाथ भोईर यांनाच जाणार आहे. हे जर लक्षात घेतलं आणि जर नरेंद्र पवार यांनी इथे जर पुन्हा बंडखोरी केली तर या मतदारसंघातलं चित्र पुन्हा एकदा वेगळ्या वळणावर जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजा एखाद दुसऱ्या मतदारसंघात फटका बसू शकतो, परंतु मी जे बाकीचे 4 मतदारसंघ सांगितले हे भारतीय जनता पक्षाकडील मतदारसंघ आहेत आणि तिथे विद्यमान आमदार आत्ताच्या घडीला भाजपचे आहेत. आणि जर एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये अशी मागून हात मिळवणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या होत असेल किंवा झाली तर त्याचा फटका हा शेवटी भारतीय जनता पक्षाला बसतो आहे किंवा बसू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काही वाटतं का की याच्यात आणखी काही मतदारसंघ येऊ शकतात? आपण अर्थात याच्या पुढे देखील आणखी महाराष्ट्रातील अन्य मतदारसंघांचा देखील विवेचन करणार आहोत. मात्र या संदर्भात तुमच्या काही उपाय म्हणजे सूचना असल्या तर त्या अवश्य पोस्ट करून आपल्याला कळवा. धन्यवाद.